हेलो फ्रेंड्स, आपण शिकतोय चॅप्टर डीएफ ब्लॉक एलिमेंट स्टँडर्ड 12 लेक्चर नंबर 23। आज आपण लक्षामध्ये घेणार आहोत दी ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ॲक्टिनॉइड्स। ॲक्टिनॉइड्स कोणकोणत्या ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात ती कन्सेप्ट आपल्याला आज आता लक्षामध्ये घ्यायची आहे। आता या ठिकाणी आपण बघितलं ॲक्टिनॉइड्सकडे तर त्यांचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे रेडॉन 86 5F1 to 14 6D0 to 1 and 7S2। This is general electronic configuration of actinoids। आता या actinoids मध्ये 5F 6D आणि 7S यांच्यामधला जो एनर्जी डिफरन्स आहे तो एनर्जी डिफरन्स फार कमी आहे। Due to less energy difference between 5F 6D and 7S, the electrons from 5F 6D and 7S can take part in the bond formation. And as the electron from 5F 6D and 7S, all these electron can take part in bond formation. That's why actinoids can show variable oxidation state. बघा काय वाक्य दिलेत आपण। Oxidation state of actinides due to less energy difference between 5F 6D and 7S subshell, all the electron take part in bonding and hence actinides can show variable oxidation state. The common oxidation state shown by the actinide is +3। +3 ही त्यांची common oxidation state आहे आणि यामध्ये सुद्धा as the atomic number increases, the stability of +3 oxidation state also increases. Stability of +3 oxidation state increases with increase in atomic number. आता हे वेगवेगळे एलिमेंट्स आपण घेतलेत फ्रॉम AC89 टू लॉरेन्शियम 103। हे जे आपण एलिमेंट्स घेतलेत ॲक्टेनम आणि त्याच्यासोबत ॲक्टेनाइड 90 ते 103 यांच्याकडे जर का आपण बघितलं तर आपण ते कुठल्या कुठल्या ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतं। इथे आपल्याला दिसतंय ॲक्टेनम 2, 3 आणि 4 ही ऑक्सिडेशन स्टेट दाखवत आहे। सर्वसामान्यपणे सगळेच्या सगळे जे आहे हे +3 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात। AC89, TH90, AM95 आणि NO102 हे +2 ऑक्सिडेशन स्टेट सुद्धा दाखवू शकतात। या NO ची जी +2 ऑक्सिडेशन स्टेट आहे ही मोर स्टेबल आहे कारण त्यावेळेला NO कडे 5F14 हे स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फुलफिल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन F मध्ये आल्याचं आपल्याला दिसतं आणि म्हणून सांगितलंय की NO shows +2 oxidation state as a more stable oxidation state due to 5F14 electronic configuration। त्याच्यानंतर +4 दाखवणारे 89 पासून ते 96 पर्यंत आहे। 89, 90, 91, 92, 93, 94, 95, 96 आणि 97 पर्यंत आहे। 97 पर्यंत जे आहेत हे +4 ऑक्सिडेशन स्टेट दाखवू शकतात। या BK ची +4 ऑक्सिडेशन स्टेट ही मोर स्टेबल समजली जाते कारण त्यावेळेला BK च्या 5F मध्ये 7 इलेक्ट्रॉन्स असतात म्हणजे हाफ फिल स्टॅबिलिटी त्याला तिथे मिळाल्याचं दिसून येतं। त्यानंतर +5 दाखवणारे थोरियम 90 पासून ते AM95 पर्यंत आहे। +6 दाखवणारे युरेनियम 92 पासून AM95 पर्यंत आहे। +7 दाखवणारे NP आणि PU असे दोघं जण असल्याचं दिसून येतं। या ठिकाणी या +6 ऑक्सिडेशन स्टेट मध्ये हाय चार्ज डेन्सिटी असते। हाय चार्ज डेन्सिटी चार्ज पर युनिट एरिया किंवा चार्ज पर युनिट व्हॉल्यूम है ना। चार्ज डेन्सिटी इज इक्वल टू चार्ज इन युनिट एरिया किंवा चार्ज इन युनिट व्हॉल्यूम हे जास्त असल्याचं दिसून येतं। इन +6 ऑक्सिडेशन स्टेट ड्यू टू हाय चार्ज डेन्सिटी दॅट इज हाय charge per area, charge per volume. That's why actinides can form oxygenated ions. या +6 ऑक्सिडेशन स्टेट मध्ये actinoids हे ऑक्सिजनेटेड आयन्स तयार करू शकतात। फॉर एक्झाम्पल UO2+, NPO2+
या पद्धतीचे ऑक्सिजनेटेड आयन ॲक्टेनाइड्स +6 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये तयार करतात, कारण या वेळेला त्यांच्याकडे हाय चार्ज डेन्सिटी असते. दिस इज अबाउट द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ॲक्टेनाइड्स. यामध्ये +2 दाखवणारे कोण कोण होते सांगा? 89, 90, 95, 102 असे वेगळे लिहून घ्यायचे. +2 89, 90, 95, 102. +3 वाले ऑलमोस्ट सगळे आहेत. थोरियमच्या बाबतीमध्ये बरेचदा म्हटलं जातं की तो +3 ही ऑक्सिडेशन स्टेट देत नाही, पण इन जनरलमध्ये आपण म्हणू की ऑल ऑफ देम शोज +3 ऑक्सिडेशन स्टेट. +4 मध्ये 89 पासून ते कुठपर्यंत आहे? 97. 89 to 97 हे दाखवतात +4. +5 मध्ये 90 to 95. 90 to 95 हे +5. +6 मध्ये 92 पासून ते 95. 92 to 95 आणि +7 मध्ये 93 आणि 94 हे +7 ऑक्सिडेशन स्टेट देऊ शकतात. एकदा का ॲटॉमिक नंबर आणि एलिमेंट लक्षात ठेवले की मग आपल्याला ऑक्सिडेशन स्टेट सुद्धा सहजपणे लक्षात राहू शकतं. यामध्ये जे MCQ आपण ॲडिशनल सांगितले, +2 मोर स्टेबल का आहे? 5F14 येतं NO कडे. BK कडे +4 मोर स्टेबल का आहे? 5F7 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येतं. +6 मध्ये हाय चार्ज डेन्सिटी असल्यामुळे हे ऑक्सिजनेटेड आयन्स तयार करू शकतात, लाईक UO2+, NPO2+. बरोबर आहे की नाही? तर ऑल दिस इज अबाउट द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ॲक्टेनाइड्स. नाव अबाउट द ॲक्टेनाइड कॉन्ट्रॅक्शन. नाव व्हॉट इज ॲक्टेनाइड कॉन्ट्रॅक्शन? द डिक्रीज इन ॲटॉमिक ऑर आयोनिक साइज or decrease in atomic or ionic radius of actinoids as the atomic number increases. Actinoids मध्ये जसं जसं ॲटॉमिक नंबर वाढत जातं तसं तसं ॲटॉमिक साईज आणि आयोनिक साईज कमी कमी झाल्याचं दिसून येतं. याला आपण ॲक्टेनॉइड कॉन्ट्रॅक्शन म्हणत असतो. जसं आपण लॅन्थेनॉइड कॉन्ट्रॅक्शन बघितलंय की त्यामध्ये सुद्धा ॲटॉमिक नंबर जसा जसा वाढत जातो तसं तसा ॲटॉमिक रेडियस आणि आयोनिक रेडियस कमी कमी होत जातो. तसंच ॲक्टेनॉइड्समध्ये सुद्धा as the atomic number increases, the atomic or ionic size found to be decreases from AC89 to lawrencium 103. 89 आणि 90 ते 103 या दरम्यान ॲटॉमिक रेडियस आयोनिक रेडियस डिक्रीज होतोय ॲज द ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस. दॅट इज कॉल्ड ॲज ॲक्टेनॉइड कॉन्ट्रॅक्शन. आता लॅन्थेनॉइडचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे झेनॉन 54 4F12 14 5D 021 6S2. ॲक्टेनाइड्सचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे रेडॉन 86 5F12 14 6D 021 and 7S2. या ठिकाणी एक गोष्ट लक्ष द्या की 4F आणि 5F या दोघांमध्ये जर का आपण विचार केला तर 5Fचा शिल्डिंग इफेक्ट हा पुअर आहे ॲज कम्पेअर टू 4F. बघा लक्ष द्या, हे लॅन्थेनॉइड्स आहे. लॅन्थेनॉइड्सचा हा न्यूक्लियस घेतला आपण आणि लॅन्थेनॉइड्सकडे एकंदरीत 6 ऑर्बिट्स आहेत. फर्स्ट ऑर्बिट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ आणि 6. या लॅन्थेनाइडमध्ये हा जो 4F आहे याचा शिल्डिंग इफेक्ट जरा जास्त आहे ॲज कम्पेअर टू 5F. आणि शिल्डिंग इफेक्ट जास्त असल्यामुळे काय होतं की याचं जे फोर्स ऑफ रिपल्शन आहे या आउटर ऑर्बिटलवरती हे फोर्स ऑफ रिपल्शन मोर असतं आणि त्यामुळे 6S मधले जे इलेक्ट्रॉन्स आहे किंवा 6वं जे ऑर्बिट आहे ते तेवढं आतमध्ये ओढल्या जात नाही आणि त्यामुळे लॅन्थेनॉइड कॉन्ट्रॅक्शन हे जरा कमी झाल्याचं दिसतं. पण त्याच वेळेला जेव्हा आपण ॲक्टेनॉइड्सचा विचार करतो या ॲक्टेनॉइड्समध्ये हा जो 5F आहे याचा पुअर शिल्डिंग इफेक्ट आहे, पुअर स्क्रीनिंग इफेक्ट आहे. अँड ड्यू टू पुअर शिल्डिंग अँड पुअर स्क्रीनिंग इफेक्ट व्हॉट हॅपन्स हिअर, या ठिकाणी यांचं जे फोर्स ऑफ रिपल्शन आहे 7S वरचं हे फोर्स ऑफ रिपल्शन लेस आहे. अँड ॲज द फोर्स ऑफ रिपल्शन इज लेस, the 7S electron get attracted towards the nucleus with more force. त्यामुळे 7S मधले इलेक्ट्रॉन हे न्यूक्लियसकडे जास्त ताकदीने ओढले जातात आणि 7S म्हणजे आउटरमोस्ट ऑर्बिट जर का न्यूक्लियसकडे जास्त ताकदीने ओढल्या गेलं म्हणजेच लॅन्थेनॉइड कॉन्ट्रॅक्शन जे आहे हे कमी असेल आणि त्या मानाने ॲक्टेनॉइड कॉन्ट्रॅक्शन हे जास्त झाल्याचं दिसून येईल.
हे वाक्य फार की सेंटेन्स आहे बघा. कोणतं? शिल्डिंग इफेक्ट अँड स्क्रीनिंग इफेक्ट ऑफ 5F इज लेस दॅन इन केस ऑफ 4F इलेक्ट्रॉन. 5F इलेक्ट्रॉनचं जे शिल्डिंग इफेक्ट आहे ते लेस आहे, ते पुअर आहे कोणाच्या तुलनेमध्ये? 4F इलेक्ट्रॉनपेक्षा. आणि त्यामुळे काय होतं? हेन्स आउटर ऑर्बिटल्स आर पुल्ड टू ग्रेटर एक्सटेंट बाय न्यूक्लियाय इन ॲक्टेनाइड. आउटर ऑर्बिट्स आर pulled towards the nuclei with a greater extent in actinide as compared to lanthanide. Actinides मध्ये हे आउटर ऑर्बिट हे जास्त आतमध्ये ओढल्या जातं, मोठ्या प्रमाणावर आतमध्ये ओढल्या जातं. त्यामुळे डिक्रीज इन ॲटॉमिक साईज ऑर आयोनिक साईज हे मोठ्या प्रमाणावर होतं ॲक्टिनाइड्स मध्ये कोणाच्या तुलनेत? लॅन्थेनाइड्सच्या. आणि त्यामुळे फायनल रिझल्ट काय आहे? हेन्स ॲक्टिनाइड कॉन्ट्रॅक्शन इज ग्रेटर दॅन लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन. 3 वाक्य महत्वाचे. 5Fचं शिल्डिंग इफेक्ट कमी आहे, त्यामुळे 7S मधले इलेक्ट्रॉन न्यूक्लियसकडे ताकदीने ओढले जातील ॲक्टिनाइडमध्ये, आणि म्हणून ॲक्टिनाइड कॉन्ट्रॅक्शन जास्त आहे. याच्या उलट 4Fचं शिल्डिंग इफेक्ट जरा पॉवरफुल आहे ॲज कम्पेअर टू 5F, आणि त्यामुळे 6S जे ऑर्बिट आहे हे तेवढ्या ताकदीने न्यूक्लियसकडे ओढल्या जाणार नाही, आणि त्यामुळे लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन हे कमी असेल. त्यामुळे त्या मानाने ॲक्टिनाइड कॉन्ट्रॅक्शन जास्त असल्याचं आपल्याला दिसतं. फास्ट रिवाइज. या दोघांमध्ये आपण जर का पाहिलं तर 5Fचा शिल्डिंग इफेक्ट हा काय आहे? लेस आहे. त्यामुळे काय होत आहे की जे आउटर ऑर्बिटल्स आहे हे ॲक्टिनाइड्समध्ये जास्त ताकदीने आतमध्ये ओढल्या जातात, आणि म्हणून ॲक्टिनाइड कॉन्ट्रॅक्शन हे ग्रेटर असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. समजलंय? 3 अंडरलाईन आहेत महत्वाच्या. 5Fचं शिल्डिंग इफेक्ट लेस, आणि त्यामुळे आउटर ऑर्बिटल्स आर पुल टू ग्रेटर एक्सटेंट इन ॲक्टिनाइड, आणि तिसरं ॲक्टिनाइड कॉन्ट्रॅक्शन इज ग्रेटर. नाव अबाउट द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ ॲक्टिनाइड्स. आता जर का आपण मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंटचा विचार केला तर मेल्टिंग पॉईंट बॉइलिंग पॉईंट ऑर्डर काय आहे? तर ॲक्टिनाइडचा मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट हा लॅन्थेनाइडपेक्षा जास्त आहे पण डी ब्लॉकपेक्षा कमी आहे. म्हणजे लॅन्थेनाइडकडून ॲक्टिनाइड, ॲक्टिनाइडकडून डी ब्लॉक, मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट इन्क्रीजेस. म्हणजे सगळ्यात कमी आहे लॅन्थेनाइडचा आणि सगळ्यात जास्त आहे डी ब्लॉकचा. डेन्सिटीचा जर का विचार केला तर लॅन्थेनाइडपेक्षा ॲक्टिनाइडची डेन्सिटी जास्त आहे. अँड अमंग द ॲक्टिनाइड डेन्सिटी फर्स्ट इन्क्रीजेस अँड देन डिक्रीजेस. सुरुवातीला ॲक्टिनाइडमध्ये डेन्सिटी वाढत जाते आणि मग कमी कमी झाल्याचं दिसून येतं. ॲक्टिनाइड्स हे सिल्व्हरी व्हाईट आहे, सॉफ्ट मेटल्स आहे, सिल्व्हरी व्हाईट सॉफ्ट मेटल्स. ॲज दे आर मेटल नॅचरली दे टार्निश रेडियली व्हेन एक्सपोज्ड टू एअर. म्हणजे त्यांचं ऑक्सिडेशन, त्यांचं करोजन झाल्याचं दिसून येतं. तर दीज आर द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ ॲक्टिनाइड्स. कोणकोणते आहे? ॲक्टिनाइडचा मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट लॅन्थेनाइडपेक्षा जास्त, डी ब्लॉकपेक्षा कमी. ॲक्टिनाइडची डेन्सिटी लॅन्थेनाइडपेक्षा जास्त. ॲक्टिनाइडमध्ये डेन्सिटी फर्स्ट इन्क्रीजेस देन डिक्रीजेस. ॲक्टिनाइड सिल्व्हरी व्हाईट सॉफ्ट मेटल्स आहे, दे टार्निशेस रेडियली व्हेन एक्सपोज्ड टू एअर, दॅट इज दे अंडरगोज ऑक्सिडेशन. काही ॲडिशनल पॉईंट ॲक्टिनाइड्सचे काय आहे? तर ॲक्टिनाइड्स आर प्लेस आफ्टर रेडियम 88. तुम्हाला ॲक्टिनाइड तर 90 ते 103 आहे. मग 90 ते 103 जर का ॲक्टिनाइड्स आहेत तर त्यांना आपण असं का म्हणतोय दे आर प्लेस आफ्टर रेडियम 88? याचं कारण आहे रेडियम 88 नंतर येतो 89 AC, आणि याच्या सोबतीलाच बसलेले आहेत 90 ते 103. एकाच बॉक्समध्ये बसले आहेत. 90 ते 103 AC 89 नंतर नाही बसलेले, AC 89 सोबत बसलेले. आणि त्यामुळे असं म्हणता येईल की ॲक्टिनाइड्स आर प्लेस आफ्टर रेडियम 88 and they are placed along with AC 89. Here the actinide acts as a bridge between S block and D block. आता हा जो रेडियम आहे हा S ब्लॉक आहे, आणि मग हे जे ॲक्टिनाइड्स येतील हा S ब्लॉकवाला रेडियम, मग 89 AC आणि 90 ते 103 नंतर मग 104 जो आहे तो कोण आहे? तर तो आहे डी ब्लॉक. 104 पासून पुढचे आहे डी ब्लॉकवाले. म्हणजे 88 एस ब्लॉक, 104 डी ब्लॉक, आणि या दोघांना जोडणारा म्हणजे एस ब्लॉक आणि डी ब्लॉक या दोघांना जोडणारा म्हणजे ॲक्टिनाइड्स हा कोणता ब्लॉक आहे? एफ ब्लॉक. आणि म्हणून दिलाय ॲक्टिनाइड ॲक्ट्स ॲज अ ब्रिज बिटवीन एस ब्लॉक या साईडला ऑन द लेफ्ट अँड डी ब्लॉक ऑन द राईट.
कारण AC89 नंतर 90 ते 103 यांची जागा तिथेच आहे. तर दिस इज अबाउट द सेकंड नोट. अँड द थर्ड, इन ॲक्टेनाइड एलिमेंट आफ्टर युरेनियम 92. युरेनियम 92 नंतरचे जे एलिमेंट्स आहेत हे नॅचरली ऑकरिंग एलिमेंट्स नाही, त्यांना लॅबोरेटरीमध्ये तयार केल्या गेलेलं आहे. These elements which are after uranium, they are called as transuranic, post-uranic, artificial, because they are prepared in laboratory. They are also called as synthetic element, man-made element. They are also called as uranides. म्हणजे 92 पासून ते 103 हे ॲक्टेनाइड्स जे आहेत हे ॲक्टेनाइड कोणत्या कॅटेगरीमधले आहेत? तर ते ट्रान्सयुरॅनिक, पोस्ट युरॅनिक, आर्टिफिशियल एलिमेंट, सिंथेटिक एलिमेंट, मॅनमेड युरेनाइड्स आहेत. याचा अर्थ 92 ते 103च फक्त ट्रान्सयुरॅनिक आहे का? नाही. 104 पासून पुढे जे 118 पर्यंत आहे हे सुद्धा ट्रान्सयुरॅनिक एलिमेंट्स याच कॅटेगरीमध्ये येतात. पण ॲक्टेनाइड मधले तुम्हाला जर का विचारलं की ॲक्टेनाइड्स मधले ट्रान्सयुरॅनिक एलिमेंट कोणते, तर ॲक्टेनाइड्स मधले ट्रान्सयुरॅनिक एलिमेंट 93 पासून ते 103 पर्यंत आहे. ट्रान्सयुरॅनिक युरेनियम नंतरचे किंवा पोस्ट युरॅनिक जे आर्टिफिशियल आहेत, सिंथेटिक आहेत, मॅनमेड आहेत, त्यांना युरेनाइड्स म्हटलं जातं. मग ॲक्टेनाइड्स मधले युरेनाइड कोण आहे? 93 to 103. अदरवाईज इन जनरलमध्ये युरेनाइड कोण आहे? तर 93 पासून शेवटपर्यंत म्हणजे 118 पर्यंत. लक्षात येतोय पॉईंट हा? तर दिस इज अबाउट द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ ॲक्टेनाइड्स. आता आपल्याला लक्षामध्ये घ्यायचे आहे सिमिलॅरिटीज बिटवीन लॅन्थेनाइड्स अँड ॲक्टेनाइड. लॅन्थेनाइड आणि ॲक्टेनाइडच्या सिमिलॅरिटीज आपल्याला लक्षामध्ये घ्यायच्या आहे. लॅन्थेनाइडचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे झेनॉन 54 4f1214 5d021 6s2. तर ॲक्टेनाइडचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे रेडॉन 86 5f1214 6d021 आणि 7s2. लॅन्थेनाइड आणि ॲक्टेनाइड दोघांमध्येही जर का विचार केला तर दोघांचेही लास्ट 3 ऑर्बिट्स इनकम्प्लीट आहे आणि मोर इनर ऑर्बिट्स जे आहे उरलेले जे इनर ऑर्बिट्स आहेत ते मात्र कम्प्लिटली फिल्ड आहे. इथे सुद्धा हे कम्प्लिटली फिल्ड आहे. आता अर्थात तसं पाहिलं तर याचे 3 ऑर्बिट्स कम्प्लिटली फिल्ड आहे, याचे 4 आहे. पण आपल्याला सिमिलॅरिटी जर का सांगायची आहे तर मोघम बोलायचं. काय मोघम बोलायचं की लॅन्थेनाइड आणि ॲक्टेनाइडचे लास्ट 3 ऑर्बिट्स इनकम्प्लीट आहे आणि त्याच्या आतले उरलेले कम्प्लीट आहेत, म्हणजे सिमिलॅरिटी झाली. या ठिकाणी दुसरा एक मुद्दा लक्ष द्या. याच्या शेवटच्या ऑर्बिटमध्ये लॅन्थेनाइड असो की ॲक्टेनाइड असो, देअर लास्ट ऑर्बिट दॅट इज अल्टिमेट ऑर्बिट कंटेन 2 इलेक्ट्रॉन. देअर लास्ट बट 1 ऑर्बिट म्हणजे याचं लास्ट बट 1 5वं ऑर्बिट आहे, याचं लास्ट बट 1 6वं आहे. दे कंटेन 8 or 9 इलेक्ट्रॉन. तुम्हाला 8 or 9 कसे काय आले? तर या ठिकाणी त्यांच्या 5D मध्ये किंवा याच्या 6D मध्ये मॅक्झिमम किती इलेक्ट्रॉन असू शकतो? 1. आता डी मध्ये जर का इलेक्ट्रॉन आलेला आहे याचा अर्थ त्यांच्या एस आणि पी मध्ये ऑलरेडी आहे. तर एस मध्ये 2 असतात, पी मध्ये 6, म्हणजे ते 8 इलेक्ट्रॉनच्या सोबतीला या लॅन्थेनाइड मध्ये 2 एस मध्ये, 6 पी मध्ये आणि 1 डी मध्ये, म्हणजे 6 आणि 2 8 आणि 1 9. आणि जर का 0 असले तर कदाचित त्या ठिकाणी 2 6 0 म्हणजे 8 किंवा 2 6 1 म्हणजे किती झाले? 9. ऐका पुन्हा, याच्या 5D मध्ये समजा 0 इलेक्ट्रॉन असले तर काय होईल? याच्या 5व्या ऑर्बिटच्या एस मध्ये 2 आहेत, पी मध्ये 6 आहेत आणि डी मध्ये 0 आहे, म्हणजे 2 + 6 + 0 म्हणजे किती झाले? 8. आणि समजा याच्या डी मध्ये 1 असेल तर एस मध्ये 2, पी मध्ये 6 आणि डी मध्ये 1 म्हणजे 2 + 6 + 1 म्हणजे किती असू शकतील? 9. मग लॅन्थेनाइडच्या लास्ट बट 1 मध्ये 8 or 9 इलेक्ट्रॉन असतात, तर ॲक्टेनाइडकडे सुद्धा तसंच आहे. जेव्हा आपण 6व्या ऑर्बिटचा विचार करतो तर एस मध्ये 2 आहेत, पी मध्ये किती आहेत? 6 आणि डी मध्ये विचार केला तर 0 or 1 आहे. जर का 0 असले तर 2 + 6 + 0 म्हणजे किती झाले? 8. आणि डी मध्ये 1 असला तर 2 + 6 + 1 म्हणजे किती झाले? 9. आणि त्यामुळे लॅन्थेनाइड असो की ॲक्टेनाइड असो, त्यांच्या लास्ट म्हणजे अल्टिमेट ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स असतात. त्यांच्या लास्ट बट 1चा जर का आपण विचार केला तर दे मे कंटेन 8 or 9 इलेक्ट्रॉन. आणि थर्ड टू आउटर मोस्टचा जर का आपण विचार केला तर या ठिकाणी बघा 4चं चौथ्या ऑर्बिटचा आपण जर का घेतलं तर चौथ्या ऑर्बिटमध्ये पहिले एस भरेल, मग पी भरेल, मग डी भरेल आणि मग कोणामध्ये इलेक्ट्रॉन्स असतील? एफ. तर यामध्ये 2 आहेत, यामध्ये 6 आहेत, इथे 10 आहेत, म्हणजे कंपल्सरीली हे 18 झालेच.
आता F मध्ये असतात 1 to 14. मग 1 to 14 जर का आहे तर 18 + 1 म्हणजे किती झाले ते 19 आणि 18 + 14 म्हणजे किती झाले ते 32. याचा अर्थ असा की यांच्या थर्ड टू आउटर मोस्ट म्हणजे अँटी पेनल्टीमेट मध्ये किती इलेक्ट्रॉन असू शकतात लॅन्थेनाइडच्या 19 to 32. आता ॲक्टिनाइड मध्ये काय असेल बघा, 5वा ऑर्बिट आहे थर्ड टू आउटर मोस्ट, शेवटून तिसरा ऑर्बिट कितवा आहे 5वा आहे. मग याच्या S मध्ये असतील 2, याच्या P मध्ये असतील 6, याच्या D मध्ये असतील 10, हे झाले सगळे 18 आणि याच्या F हे फिलिंग प्रोसेस मध्ये आहे त्यामध्ये असतील 1 to 14. म्हणजे काय होईल, समजा F मध्ये 1 असेल तर 18 + 1 म्हणजे किती झाले 19 आणि F मध्ये 14 1 2 3 4 असे 14 पर्यंत भरत जातात. मग समजा 14 झाले तर 18 + 14 म्हणजे किती झाले 32. याचा अर्थ लॅन्थेनाइड असो की ॲक्टिनाइड असो दोघांच्याही थर्ड टू आउटर मोस्ट म्हणजे अँटी पेनल्टीमेट मध्ये 19 to 32 इलेक्ट्रॉन्स असल्याचं दिसून येईल. काय बोलतोय पुन्हा लक्ष द्या. लॅन्थेनाइड असो की ॲक्टिनाइड असो या दोघांचे शेवटचे 3 ऑर्बिट अर्धवट आहे, इनकम्प्लिटली फिल्ड आहे, बाकी कम्प्लिटली फिल्ड आहे. दोघांच्याही लास्ट म्हणजे अल्टिमेट ऑर्बिट कंटेन 2 इलेक्ट्रॉन. दोघांच्याही लास्ट बट वन म्हणजे पेनल्टिमेट ऑर्बिट कंटेन 8 or 9 इलेक्ट्रॉन. दोघांच्याही थर्ड टू आउटर मोस्ट मध्ये म्हणजे शेवटून तिसऱ्यामध्ये अँटी पेनल्टीमेट मध्ये दे कंटेन 19 to 32 इलेक्ट्रॉन. तर दीज आर द सिमिलॅरिटीज बिटवीन लॅन्थेनाइड्स अँड ॲक्टिनाइड. सम मोर सिमिलॅरिटीज आर, दोघेही लॅन्थेनाइड असो की ॲक्टिनाइड असो त्यांची कॉमन ऑक्सिडेशन स्टेट +3 आहे. ते इलेक्ट्रोपॉझिटिव्ह मेटल आहे, रिॲक्टिव्ह मेटल आहे आणि मेटल जर का आहे तर ते स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट आहे. दॅट्स वाय दे ऑक्सिडायझेस इझिली. म्हणजे +3 कॉमन ऑक्सिडेशन स्टेट, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह मेटल, रिॲक्टिव्ह मेटल, स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट, ऑक्सिडायझेस इझिली. जसं लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन आहे तसं ॲक्टिनाइड कॉन्ट्रॅक्शन पण आहे. म्हणजे बोथ लॅन्थेनाइड अँड ॲक्टिनाइड अंडरगोज कॉन्ट्रॅक्शन. भले आपण पाहिलं की ॲक्टिनाइड कॉन्ट्रॅक्शन जास्त आहे लॅन्थेनाइडपेक्षा, पण तो उल्लेख इथे नाही कारण सिमिलॅरिटीमध्ये बसवायचा आहे. मग बोथ लॅन्थेनाइड अँड ॲक्टिनाइड शोज कॉन्ट्रॅक्शन इफेक्ट. त्यानंतर बोथ ऑफ देम कंटेन मोस्ट ऑफ द एलिमेंट ॲज अ पॅरामॅग्नेटिक. लॅन्थेनाइडमधले सुद्धा बरेचसे एलिमेंट हे पॅरामॅग्नेटिक आहे आणि ॲक्टिनाइडमध्ये सुद्धा बरेचसे हे पॅरामॅग्नेटिक आहे. नंतर लॅन्थेनाइड असो की ॲक्टिनाइड असो त्यांचा ट्राय पॉझिटिव्ह सल्फेट नायट्रेट परक्लोरेट हे सोल्युबल इन वॉटर आहे. म्हणजे लॅन्थेनाइडचे सल्फेट नायट्रेट परक्लोरेट जसे सोल्युबल इन वॉटर आहे तसे ॲक्टिनाइडचे सुद्धा सल्फेट नायट्रेट परक्लोरेट हे सोल्युबल इन वॉटर आहे. फॉर बोथ लॅन्थेनाइड अँड ॲक्टिनाइड देअर हायड्रॉक्साईड कार्बोनेट अँड फ्लोराईड आर इनसोल्युबल इन वॉटर. काय सांगितलंय बा, लॅन्थेनाइड असो की ॲक्टिनाइड असो त्याचा सल्फेट नायट्रेट परक्लोरेट सोल्युबल इन वॉटर. लॅन्थेनाइड असो की ॲक्टिनाइड असो त्याचा हायड्रॉक्साईड कार्बोनेट फ्लोराईड हे इनसोल्युबल इन वॉटर. अर्थात या दोन्ही 5व्या आणि 6व्या मुद्द्यामध्ये आपण लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड हे ट्राय पॉझिटिव्ह म्हणजे +3 ऑक्सिडेशन स्टेटमधले घेऊन आपण कन्सिडर केलेले आहे. तर ऑल दिस इज अबाउट द सिमिलॅरिटीज बिटवीन लॅन्थेनाइड्स अँड ॲक्टिनाइड. नेक्स्ट पिरियडला आपण डिफरन्सेस किंवा डिससिमिलॅरिटीज बिटवीन लॅन्थेनाइड अँड ॲक्टिनाइड्स आपण बघणार आहोत. नंबर ऑफ पॉईंट्स त्याच्याकरता आपल्याला असणार आहे, त्यामुळे पूर्ण पिरियड पुढचा जो आहे तो डिससिमिलॅरिटी बिटवीन लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड करता आपण दिलेला आहे. थँक्यू.